तर नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सकाळीच व्हिडिओला सुरुवात केली आहे. तर आज आहे 12 ऑक्टोबर, माझ्या पप्पांचा वाढदिवस असतो. तर आज सकाळीच ही मस्त अशी थाळी तयार केली आणि त्यांना आता आपण ओवाळणार आहोत. तर चला, तर मग मी पुढे तुम्हाला दाखवते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. मग मी केलं त्यांचं औक्षण. तर सर्वात आधी मग त्याच्यानंतर आईने आणि आजीने, तर त्यांची गेली 50 वर्ष, म्हणजे हा 50वा वाढदिवस होता. गेली 50 वर्ष जशी सुखाने आणि आनंदाने गेली, तशीच पुढील वर्ष आणि त्यांना दीर्घायुष्य लाभू दे असे मी देवाकडे प्रार्थना केली आणि त्यांना नमस्कार केला, वाढदिवसाच्या शुभेच्छासुद्धा दिल्या. त्याच्यानंतर माझ्या आईने त्यांचं औक्षण केलं आणि मग त्यांच्या आईने म्हणजे माझ्या आजीने सुद्धा औक्षण केलं. त्यांनी त्यांच्या आईचा आणि वडिलांचा सुद्धा आशीर्वाद घेतला. तर अशी आमची सकाळची सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर पप्पा गेले होते आमच्यासाठी नाश्ता आणायला, ज्याच्यामध्ये होतं ढोकळा, समोसा आणि गुलाबजामुन, जे की त्यांचं खूप जास्त फेवरेट आहे. मग आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून मस्तपैकी नाश्ता वगैरे केला. आणि खरं तर खूप दिवसांनी, कारण की पप्पा सकाळी कामाला जातात, त्याच्यामुळे आम्हाला एकत्र बसून असं नाश्ता वगैरे करायला भेटत नाही. तर त्याच्यामुळे आम्ही सगळे एकत्र बसलो, मस्त नाश्ता वगैरे केला आणि मग आम्हाला प्लॅनिंग करायचं होतं पुढे काय करायचं संध्याकाळी वगैरे. मग पप्पा बाहेर जाणारच होते. मग ते जेव्हा त्यांच्या कामाला निघून गेले तेव्हा आम्ही मस्त छोटंसं प्लॅनिंग केलं. पावभाजी मस्त अशी तयारी चालू केली होती. भाजीला उकडते वगैरे आणि मग बनवणार आहे. तुम्हाला पण दाखवीन, शेअर करीन. छान असं आम्ही पावभाजीची तयारीसुद्धा चालू केली होती. मग मला असं वाटलं की आपण हॉल क्लीन करून घेऊया, कारण की इथेच सेलिब्रेशन करायचं होतं. तर मी घेतलं कचरा काढून आधी, त्याच्यानंतर कचरा झाल्यानंतर मी लादीसुद्धा पुसून घेतली. तर सगळं नीट असतंच, नीट अँड क्लीन असतंच माझं हॉल वगैरे, पण म्हटलं थोडंसं अजून क्लीन करून घेऊया. आणि कारण की इथेच आम्हाला सेलिब्रेशन करायचं होतं छान असं. तर मी पप्पांना सरप्राईज म्हणून एक छोटंसं गिफ्ट आणलं होतं, जे की इथे तुम्हाला दिसत असेल छोट्या पिशवीमध्ये. तर ते गिफ्टसुद्धा त्यांच्यासाठी सरप्राईज होतं. तेच नाही तर हे डेकोरेशन, हे सेलिब्रेशन आणि इथे आलेले पाहुणे जे की पुढे तुम्हाला दिसतील, ते सुद्धा त्यांच्यासाठी सरप्राईजच होतं. त्यांना काहीच माहीत नव्हतं की असं सेलिब्रेशन, असं डेकोरेशन, असं गिफ्ट आणि असे पाहुणेसुद्धा येणार आहेत, जे की त्यांचे खूप जास्त जवळचे आहेत आणि असेच कायम राहतील. तर त्यांचे फ्रेंड्स ते सुद्धा येणार आहेत. तर मी त्यांना कॉल करून सगळ्यांना बोलवून घेतलं होतं, पण ते पप्पांना काहीच माहीत नव्हतं. तर त्यांच्यासाठी ते छोटंसं का होईना पण सरप्राईज होतं. मग ते आल्यानंतर त्यांची मूवमेंट मला कॅप्चर करता आली नाही खरं तर, पण खूप छान वाटत होतं त्यांना या सगळ्यांना इथे बघून. तर पुढे बघाच तुम्ही कसं सेलिब्रेशन केलं आहे. डेकोरेशन कंप्लीट झालं आहे. हे इथे 50 नंबर वगैरे लावलं आहे आम्ही, बोलून थोडंसं डेकोरेशन केलं आहे आणि हे असं टेबल छानपैकी सजवलं आहे. आणि हे गिफ्ट कळेल तुम्हाला नंतर काय आहे त्याच्यामध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की. त्यानंतर आम्ही केले औक्षणाला सुरुवात. तर सगळ्यांनी मिळून औक्षण केलं. तर खूप छान असं औक्षण पण झालं आणि मी म्हणाले की पप्पांसाठी एक सरप्राईज होतं, ते म्हणजे हे डेकोरेशन, हे सेलिब्रेशन आणि त्यांचे फ्रेंड्स. तर त्यांना ह्यातलं काहीच माहीत नव्हतं, पण त्यांनी जेव्हा सगळ्यांना इथे बघितलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात ती एक चमक दिसली की खूप छान वाटलं त्यांना, पण ती रिॲक्शन मला कॅप्चर करता आली नाही. तर ते मिस झालं माझ्याकडून. पण खूप छान वाटत होतं त्यांना आणि त्यांना यातलं काहीच माहीत नव्हतं मी काय करणार आहे, काय नाही करणार आहे. तर आम्ही सगळ्यांनी मग एक अजून प्लॅन होता, जो की त्यांना 50 दिव्यांनी ओवाळायचं होतं. तर ते सुद्धा आम्ही केलं होतं. ते सुद्धा त्यांना काहीच माहीत नव्हतं की मी हे सुद्धा करणार आहोत. तर खूप छान वाटलं त्यांना 50 दिव्यांनी ओवाळलं वगैरे. ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तुम्ही आणि मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसे वाटतात माझे. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज, मी रिक्वेस्ट करते. तर आम्ही सगळ्यांनी मिळून हे असं छानपैकी दिवे रेडी केले होते आणि मग सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांना छानपैकी ओवाळूनसुद्धा घेतला आम्ही. तर पुढे बघा. आजी जा.
तर हे आम्ही करतोय 50वा वाढदिवस साजरा माझ्या पप्पांचा. तर आम्ही सगळ्यांनी असं छानपैकी सेलिब्रेशन सुरुवात केली आहे. हे बघा हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर पप्पा. हॅपी बर्थडे टू यू. सेलिब्रेशन वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून मस्त अशी पावभाजी पण खाल्ली. तर पावभाजीनंतर आईस्क्रीमसुद्धा होती. तर असा झाला आमचा आजचा दिवसाचा शेवट. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. थँक्यू.